चला चला अभ्यंग स्नानाची वेळ झाली. नमस्कार. अभ्यंग स्नान म्हणजे उठणं, तेल हे लावून मस्त छान गरम पाण्याने आंघोळ करणे आणि त्याचा एक जो फील असतो तो घेणे. नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे इन फ्रेश न्यू एपिसोड ऑफ आवर शो द कॉमन मॅन शो, कॉमन लोगों की अनकॉमन बातें. आज आपण मिस प्रिया मोडक यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी जाणून घेणार आहोत त्यांची जर्नी. शी इज द फाउंडर ऑफ मंजू प्रिया हर्बल्स. त्या उठणं, तेल, त्रिफळा चूर्ण आणि असे बरेच प्रोडक्ट्स बनवतात, घरी बनवतात. या दॅट्स राईट. आणि त्यांचा आयुर्वेदिक शास्त्रात पण अभ्यास आहे, त्याच्यावर त्यांनी रिसर्च केलेला आहे. त्या बेसिसवर दॅट हेल्प हर इन मेकिंग दीज प्रोडक्ट्स. तर आता स्ट्रेट अवे वेळ न वेस्ट करता लगेच आपण प्रिया मॅम कडून जाणून घेऊया त्यांची जर्नी. हॅलो प्रिया मॅम. नमस्कार. नमस्कार. सो पहिले उठणं, तेल, पहिले तर म्हणजे घरगुती व्यवसाय सुरू करायच्या जेव्हा तुम्हाला कल्पना आली तेव्हा उठणं आणि तेल हीच कल्पना का? मी जेव्हा आयुर्वेदाचा अभ्यास केला तेव्हा माझा मुलगा 2-3 वर्षाचा होता आणि आयुर्वेदाचा अभ्यास मी त्यासाठी सुरू केला की आपल्याला दररोजच्या जीवनात येणारे ज्या अडचणी आहेत किंवा छोटे रोग आहेत तर ते दूर कसे करावे. तर म्हणून मी त्याचा आपल्या आयुर्वेदामध्ये सगळ्या या गोष्टींचं ज्ञान उपलब्ध आहे. आपल्या आजीच्या बटव्यामध्ये पण त्या गोष्टी आहेत आणि तो आजीचा बटवा आपण समजून घ्यावा असं वाटलं म्हणून तो कोर्स सुरू केला. मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी केला होता कोर्स. आणि पण त्याच्यामध्ये पुढे जो अभ्यास केला तो वाया जाऊ नये कुठेतरी आणि आपण काय करू शकतो घर बसल्या आणि सगळ्यांना उपयोगाचं होईल आपल्या सकट. तर त्याच्यात मी असं म्हटलंय, अभ्यंग आचरेत जरा श्रम वात, म्हणजे तुम्ही नेहमी अभ्यंग जर आचरणात घेतलं, दररोज जर उठणं लावलं, तेल लावलं तर तुमची त्वचा ही तुम्हाला म्हातारं होऊ देत नाही, चकाकी राहते तुमच्याकडे. तुमचं श्रम म्हणजे श्रम होत नाही. तुम्ही श्रमातनं जेव्हा आंघोळ केलं तुम्हाला कसं वाटतं स्नान केल्यावर? फ्रेश, एकदम फ्रेश. हा, तर ते त्यांनी सांगितलंय की शरीरातला वात जातो. तुमचं शरीर दमलं असेल तर तुम्ही आल्यावर फ्रेश होता स्नान केल्यावर. आणि तेथून उठणं आणि तेल याचे हे नॅचरल गोष्टी त्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत आपण, ज्या नैसर्गिक आहेत. साबणासारख्या वस्तूंमध्ये नाही म्हटलं तरी थोडंसं केमिकल असतं आणि या वस्तू लावल्यानंतर आपण ते स्नान केलं तर आपल्याला प्रफुल्लित वाटतं आणि त्याच्यात एक सुगंध असतो वेगळा आणि नॅचरल प्रोडक्ट्स असतात. तर म्हणून मग माझ्या मनात विचार आला की आपण असं काहीतरी करावं जे आपल्याला पण दररोज उपयोगाला येईल आणि प्लस लोकांनाही आपण ते देऊ शकतो. आणि खरं तर असं म्हणजे म्हटलं जातं की अभ्यंग नेहमी दिवाळीत करतात, पण तसं नाही. अभ्यंग हा दररोज केला पाहिजे. आपल्या शरीराला त्याची गरज असते. आपल्याला शक्य नाही दर रविवारी करा, पण ते करा, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होतो आणि झालेला आहे. आणि म्हणून मी तेव्हा सुरुवात केली ती सोप्या गोष्टीतनं, कारण मुलगा लहान असताना मी जॉब करत नव्हते आणि मग काय करावं म्हणून उठणं हे त्यातल्या त्यात पॉसिबल होतं करणं. आणि मी म्हटलं तसं की दररोजच्या योग याच्यासाठी की मी माझ्या मुलाला लावू शकते, घरच्यांना देऊ शकते आणि बाकीच्यांनाही देऊ शकते. तर म्हणून सुरुवातीला मी उठणं बनवलं आणि मग तेल बनवलं आणि बाकीचे प्रोडक्ट्स बनवलं. सो जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हाच सेल्स टर्नओव्हरची मी एक्झॅक्ट फिगर नाही, पण आता मला जस्ट व्ह्युअर्स पर्यंत ही गोष्ट पोहोचवायची की इतक्या वर्षात, साधारण किती वर्षाचं? 15 वर्ष झाली. 16 वर्ष होऊन गेली. बरोबर. तर या 15 वर्षात कसं ग्रोथ झालेली आहे? म्हणजे पहिल्या वर्षी किती वर्थचे प्रोडक्ट्स विकले गेले आणि आतापर्यंत हायएस्ट प्रोडक्ट्स कितीचे विकले गेले? हा, ऍक्च्युली मी जेव्हा उठणं बनवलं ना तेव्हा अगदी समजा काही तेव्हा विचार नव्हता की आपण विकूया किंवा असं सुरुवातीला.
आपण जेव्हा काही असं आहे नाही, पण जेव्हा दिवाळी जवळ यायला लागली आणि लोकांपर्यंत चांगलं प्रोडक्ट आपण बनवलेलं आहे तर ते पोहोचवूया आणि घर बसल्या आपण एक उद्योग सुरू करूया, हा मनात भावना निर्माण झाली आणि ती सगळ्यांनी उचलून धरली घरातल्यांनी. हा घरच्यांचा जो सपोर्ट असतो तो खूप महत्वाचा असतो. तर घरातल्यांनी सगळ्यांनी म्हटलं की हा कर ना. आणि माझ्या सासऱ्यांनी मला मोठ्या प्रमाणात वस्तू आणून दिल्या पहिल्या वर्षी की मी तुला आणून देतो, मी तिकडून जाऊन आणून देतो क्रॉफर्ड मार्केटवर. आणि त्यांनी मला त्या वस्तू आणून दिल्या आणि मग मी अगदी पहिल्यांदा 1-2 किलो असं सुरुवात केली आणि सगळं उठणं माझं पहिल्या वर्षी संपलं. आणि मग त्याच्यानंतर मला अंदाज आला की नाही आपण हे करू शकतो आणि आता त्या 1-2 किलोचं जवळजवळ 100 किलो पर्यंत मी पोहोचलेली आहे. तो अर्थातच ती हळूहळू ग्रोथ वाढली, म्हणजे पहिले 1 किलो, मग 10 किलो, मग 25 किलो, मग 50 किलो असं ती ग्रोथ झालेली आहे. एका दिवसात तर ते शक्यच नाही. बरोबर. आणि ग्रोथ ही कायम कन्सिस्टंट असावी, त्या स्वरूपी असावी तर ती चांगली. आयुर्वेदिक अभ्यासाचा तुम्हाला कसा उपयोग झाला, म्हणजे उठणं बनवताना काही स्पेसिफिक डिटेल्स तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता? मी म्हटलं तसं की यामध्ये मी उल्लेख करेन आमच्या सुचित्रा कुलकर्णी म्हणून आहे आणि पाटील सर म्हणून आहे. ते 2 जण आम्हाला शिकवत होते आयुर्वेद आणि खरं सांगू त्यांनी इतकं मनापासून आम्हाला शिकवले या सगळ्या गोष्टी. म्हणजे आता स्पेसिफिक मी उठणं बनवते तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ऑइल बनवते तर हे घाल, ही द्रव्य घाल, ही नको घालू, हे सगळ्यांना नाही चालत. तर याच्यामधलं एक द्रव्य मी तुम्हाला सांगू इच्छिते जे जनरल कोणीही घालत नाही एकंदर उठण्यामध्ये, ज्येष्ठी मध हा त्वचेसाठी अत्यंत उत्तम कार्य, म्हणजे स्किनसाठी चांगला आहे, उत्तम आहे. त्याच्यामुळे जखमा झालेल्या भरून येतात स्किनवर झालेल्या. तर या आता बरेच उपयोग आहेत आणि उठण्यामध्ये सगळ्या द्रव्यांचे भरपूर उपयोग आहेत. आवळा पावडर आहे जी बेस्ट आहे, ती थोडी कमी जास्ती प्रमाण कसं घालायचं ते आमच्या त्या वैद्यांनी आम्हाला शिकवलं. की थंडी आहे तर थंडीमध्ये तुम्ही काय जास्ती घ्यायचे, ते वाळा चंदन कमी घालायचं. वाळा चंदन हे थंडीसाठी आहे, बरोबर. मग ते उन्हाळ्यामध्ये जेव्हा तू उठणं बनवू तेव्हा ते जास्ती घाल. आणि म्हणून हे माझे जे मटेरियल आहे सगळी ती सगळी महागाची आहे, म्हणजे कारण वाळाचंदन या गोष्टी त्याच्यामुळे या कुठल्या स्वस्त वस्तू नाहीये आणि त्यामुळे माझं जे प्रॉडक्ट आहे ते सगळं थोडस महाग वाटत असेल कदाचित लोकांना, पण मला ती क्वालिटी मी मेंटेन ठेवली पहिल्या वर्षीपासून ते आतापर्यंत. माझा कस्टमर पण तोच राहिला आहे. आणि माझ्या गुरूंनी जे मला शिकवलं की आयुर्वेदामध्ये जे नॅचरल गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचव त्या त्यांनी शिकवल्या मला, तशा मी आचरणात आणते. आता ज्येष्ठीमध्ये जे बाकीचे पण उपयोग आहेत मी म्हटलं तसं, पण कोणी उठण्यात घालत नाही सर्वसामान्य लोक, ते मी घालतो. मला तुम्ही बोलता बोलता मला एक गोष्ट रिअलाइज झाली आणि त्याच्यावरून मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की आता फॉर एक्झाम्पल ॲलोवेरा आहे, ते आपण घरी त्याचं झाड लावून त्याच आपण रॉ मटेरियल म्हणून यूज करून त्यातनं काहीतरी चांगलं बनवू शकतो जे बॉडीच्या स्किन साठी खूप उत्तम उपयोगी आहे. तर बाहेरून एकदम थोडं एक्सपेन्सिव्ह रेटला बाय करण्याच्या पेक्षा डिड यू थिंक ऑफ समथिंग की जे घरी तुम्हाला प्रिपेअर करूनच करता येईल तर कदाचित सोपं पडेल का? इट इज सो डिफिकल्ट की इट इज बेटर टू बाय फ्रॉम द आउटसाइड सोर्सेस राईट नाऊ? येस, कारण कसं आहे आपण मुंबईमध्ये राहतो, आपल्याला या गोष्टी करायला जागा लागते, बरोबर. तर त्या जागा एक तर या गोष्टीचा आवळा घेतला समजा वाळवायचं झालं तर आपल्याकडे एवढी मोठी जागा लागेल मला, कारण मला जवळजवळ आवळा पावडर 50 किलो लागते समजा, तर मग मी ते कुठे वाढवणार? तर हे इम्पॉसिबल आहे माझ्यासाठी. जर मी थोडी नाशिक साईडला पुणे साईडला जिथे मोठी घरं आहेत आणि मला अंगण आहे तर येस आय कॅन डू इट. म्हणजे मी करायची इच्छा खूप आहे तसं, म्हणजे ते आणखीन चांगलं होईल, बरोबर असं मला आपल्याला क्वालिटी चेक्स आणि या गोष्टीवर प्रॉपर लक्ष ठेवता येईल. हे सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणमध्ये असतात. हा. तर या सगळ्या गोष्टी अगदी कराव्याशा वाटतात माझ्या मनात, अगदी झाडं लावण्यापासून आहे, पण ते पॉसिबल नाही असं. तर मी ते आता सगळं बाहेरूनच सगळ्या गोष्टी घेते आणि करते मात्र मी घरी.
म्हणजे त्याचं मिक्सचर आहे ते एवढ्या वर्षापासूनच माझं सेम मी पहिल्या वर्षी जे बनवलं तेच अजूनही बनवते. हा काही इन्ग्रेडियंट्स आमच्या वैद्यांशी मी कन्सल्ट करून थोडे वाढवले, काही कमी केले की योग्य सगळ्यांना. कारण मी आज 100 किलो उठणं विकते तर 50-50 ग्रॅम प्रत्येकाच्या घरी जाते. प्रत्येकाच्या स्किनची म्हणजे प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्या सगळ्यांना सूट होईल असं मला करायचं. तर ते वैद्यांनी सांगितले त्याप्रमाणे मी करते. मग फेस पॅक पण मी सगळ्या स्किनसाठी केलेला आहे. नंतर हेअर पॅक आहे जो सगळ्या हेअरसाठी केलेला आहे. हेअर ऑइल आहे ते पण केस गळू नयेत याच्यासाठी मी ते बनवलेले स्पेसिफिक. ते जर तुम्ही रेग्युलर यूज केलं तर त्याचा फायदा तुम्हाला मिळतो. अभ्यंग तेल आणि उठणं तर आहे, त्यातून मी या 2-3 वर्ष म्हणजे दरवर्षी मी नवीन 2-3 वर्षांनी नवीन प्रॉडक्ट द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यात त्रिफळा चूर्ण पण मी ऍड केलंय आता या 2-3 वर्ष झाले. आणि खूप मागणी नाही पण त्रिफळा चूर्णाचे उपयोग इतके आहेत की तुम्ही बाहेर गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला मिळते. म्हणजे पोट साफ होण्यासाठी तर आहे. आणि मी एवढ्या वर्ष अभ्यास करून म्हणजे कधी कधी म्हणतो ना आपण आपल्याला माहित असतं पण आपण करत नाही. तर तसं झालं मी त्याच्यानी माझे दात घासायला सुरुवात केली स्वतःचे. तर त्याचा मला खूप छान रिझल्ट आला. दात दुखी बंद झाली. त्याचं इफ आय एम नॉट रॉंग पाण्यात मिक्स करून त्याचं सोल्युशन केलं एकदम हे, तर ते आणि त्यांनी सकाळी उठल्या उठल्या डोळे जर का हे केले तर ते डोळे जास्ती क्लीन होतात. येस राईट. आणि जेव्हा डोळे आलेले म्हणजे दुसऱ्यांचे आलेले आपल्याला येऊ नये ते ऍज अ प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण काम करतं. आणि तुमचे आलेले डोळ्यांना सुद्धा ते म्हणजे डोळ्यांना जे आपण दुधाची पट्टी माहिती आहे लोकांना, तसं त्रिफळा चूर्णाचं पण डोळ्यांसाठी खूप छान उपयोग आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये असं सांगितलं की त्रिफळा चूर्ण मध 1 चमचा घेतलं तर अर्धा चमचा तूप आणि 1 चमचा त्रिफळा चूर्ण असं घेतलं दररोज रात्री तर डोळ्यांसाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि असे खूप उपयोग आपल्या आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत. त्रिफळा चूर्णाचे तुटण्याचे मी म्हटलं तसं हे सगळे नॅचरल रिसोर्सेस आहेत आपले. तर त्याचे आणि आपण आपल्या आयुर्वेदामध्ये या गोष्टींचा इतका छान उपयोग दिला आहे की माझं असं म्हणणं आहे की मल्टीनॅशनल ज्या आपण प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा आपल्या भारतामध्ये हे जुन्या परंपरागत आपण ज्या गोष्टी ज्या नैसर्गिक आपली उत्पादन आहे तर तिकडे वळावे. सगळ्यांनी दररोज उठणं लावा असं माझं तरी म्हणणं आहे सगळ्यांना. उठणं अभ्यंग तेल दररोज लावा. या गोष्टी वापरून तुम्ही तुमची स्किन चांगली ठेवा अशी माझी तरी इच्छा आहे. So you are basically in full support of the Make in India initiative. Yes, so full. Right. आपण तुमची हरकत असेल तर त्रिफळा चूर्णाचं डेमो तुम्ही दाखवलं तर इट वुड बी ग्रेट. हा. आणि या सगळ्या प्रोसेस मध्ये मला एक सांगायची राहिलं की मी पहिल्यांदा जॉब करत नव्हते. म्हणजे हे जेव्हा मी सुरू केलं तेव्हा माझा मुलगा लहान होता आणि मला मुलाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं होतं. आणि मग नंतर तो मोठा होत चालला तसा मी एक जॉब सुरुवात केली मीठ कलाकार म्हणून. तिथे मी जाते जॉब करते आणि मला सांगायला आवडेल त्यांचा खूप मला सपोर्ट आहे की दिवाळीचे हे जे पीक सीझन मध्ये त्या मला सुट्ट्या पण देतात ऑफिसमधून. तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की मला फुल सपोर्ट येतो. नाही तर जॉब म्हटलं की त्यांचा हा कशासाठी तुला सुट्ट्या हव्यात असं होतं. आणि तुमचा स्वतःचा बिझनेस असला तर आणखी तुला काय करायचंय तू इथे जॉब करतेस नाही. पण तेव्हापासून मी म्हणजे मी आधीपासूनच करत होते आणि मी जेव्हा जॉबला लागले तेव्हा त्यांना कल्पना होती पण त्यांनी कधी अडवलं नाही. इव्हन मला फुल सपोर्ट केला. आणि मीठ कलाकारच्या त्या माझ्या जॉबमुळे मला टेक्नोसेव्ही मी बनले आणि माझ्या या व्यवसायासाठी पण मला त्याचा खूप उपयोग झाला आणि त्यांची नेहमीच हेल्प होते. तर त्यांना मी थँक्यू म्हणू इच्छिते. आणि दुसरी गोष्ट माझा मुलगा तेव्हा लहान होता पण आता बरेच मी मागच्या मुलाखतीत म्हटलंय की मला खूप अडथळ्यांच्या शर्यतीतून मी गेले. खूप अडचणी आल्या आणि ते प्रत्येक व्यवसायात येतातच. म्हणजे पर्सनल रिझन असतील किंवा आपले
काय म्हणतात व्यवसायामध्ये पण त्या अडचणींवर नेहमी मात केली. आणि त्यामध्ये सर्वात माझ्या बरोबर होता तो माझा मुलगा, आणि तो माझा उजवा हात आहे. म्हणजे इतकं की अरे रुबेत हे कर, अरे हे कर, मला काही कमी म्हणजे जेव्हा दिवाळीच्या दिवसात तर मला इतकी म्हणजे तेव्हा ऑफिस जॉब पण हे पण असं सगळं करता करता तो स्वयंपाक पण करतो कधी मला नाही जमलं. आणि सगळेच म्हणजे पूर्ण त्याचा उजवा हात आहे माझा तो. आणि आताच मी तुम्हाला डेमो दाखवतेच की मी एका ठिकाणी बसते आणि मग त्याला ऑर्डर सोडते, कापलेलं नाहीये तर प्लीज जरा कापून देशील. म्हणजे अशा पद्धतीने आमचं काम चालतं. सुरू करते त्याशिवाय होत शकतच नाही. जेव्हा तुम्ही मंजुप्रिया हर्बल सुरू केलं तेव्हा कस्टमर्स तुम्ही कसे मिळवले? म्हणजे एक वर्ड ऑफ माउथ आणि बाकी सगळ्या गोष्टी हे नंतर ऍड ऑन होतात, पण सुरुवातीला तेव्हा सोशल मीडिया किंवा बाकी काही ऍडव्हर्टायझिंग कंटेंट ऍज काहीच नव्हतं. आणि त्या प्रोसेसमध्ये ते सगळं करणं जास्ती अवघड गेलेलं असेल. म्हणजे नेबर्स किंवा मित्रमंडळीपर्यंत पोहोचवणं इज रिलेटिव्हली सिम्पल, पण त्याच्या बियॉन्ड तुम्ही कस्टमर्स कसे मिळवले? कसं असं बरोबर तुझा प्रश्न. पण तेव्हा सोशल मीडिया काय व्हॉट्सअप पण नव्हतं. लोकांची जे फ्रेंड सर्कल आहे, फॅमिली या सगळ्यांची बोलून मी म्हटलं तसं की माझं गोड बोलणं असल्यामुळे सगळ्यांची छान संबंध माझे होते. आणि त्यामुळे लोकांना मी सांगायची की हे मी बनवलं आहे तर घेऊन बघा, तुम्हाला आवडलं तर मग परत द्या. आणि मला सांगायला आवडेल की ज्या ज्या लोकांनी घेतलं त्यांनी एक तर ते रिपीट कस्टमर झाले म्हणजे वर्षाचे, आणि त्यांनी माउथ पब्लिसिटी केली की तुम्ही पण हे घ्या. म्हणजे मी 50 लोकांपर्यंत पोहोचले, त्या 50 मला 100-200 लोकांपर्यंत पोहोचायला मदत केली. आणि डेफिनेटली जसं व्हॉट्सअप येत गेलं, पुढच्या सोशल मीडिया येत गेला, त्याचा पण उपयोग करायला मी म्हटलं शिकले. टेक्नोसॅव्ही तर माणसाला व्हावं लागतं. आणि पण सुरुवातीला नक्कीच माझ्या प्रॉडक्टचं मी खासियत असेल की उठण्याचा वास खूप छान येतो म्हणजे बनवलेला, कारण एक तर नॅचरल घालते म्हणजे बेटर काही घालत नाही. सो बऱ्याच वेळेला म्हणजे मी रिक्षातून जाताना सुद्धा रिक्षाला सुद्धा म्हणायचं हो उठणार का तुम्ही, जरा मला पण द्या. तर आणि किंवा रस्त्याने जाताना मैत्रिणींशी बोलताना सुद्धा कधी कधी माझ्या लक्षात नसेल माझ्या पर्समध्ये उठणं आहे, पण पर्स उघडली काही कारणाने तर पटकन समजतं उठणं का तुमच्याकडे. लायब्ररीत गेले तर तिथे पण मी सांगायचे लोकांना की मी उठणं बनवलंय, तुम्हाला आवडत असेल तर हा. आणि मग म्हणजे असं मी लोकांपर्यंत सुरुवातीला असं वाटायचं मला की लोकांना वाटायचं की तू कसं काय बोलतेस, म्हणजे माझं प्रॉडक्ट आहे, मला माहिती मी कॉन्फिडंट आहे माझ्या प्रॉडक्ट विषयी, आणि त्यामुळे मला काही वाटत नाही त्याच्यात. आणि खरोखर माउथ पब्लिसिटीने सुरुवात झालेली आहे तिथेच की अनुभवातनं माणसं शिकत जातात. ओके. व्हॉट्सअप वापरायला लागले, पहिले व्हॉट्सअप आलं व्हॉट्सअप वापरायला लागले, नंतर सोशल मीडिया पण मी हे केलं. पण अनुभव मी म्हणते तसं की माउथ पब्लिसिटी आणि हे सगळं आहे त्याच्यातनं कस्टमर जोडता आले, पण आपला व्यवसाय कसा करावा हे मला काही गोष्टींमधनं कळलं. जसं एकदा मी स्वतःच माझं प्रॉडक्ट घेऊन गेले. फॉर एक्झाम्पल मी 10 रुपयाचं माझं ते एक हे आहे उठण्याचं पाकिट समजा, तर त्या व्यक्तीने ते 20 रुपयाला माझ्यासमोर विकून दाखवलं. ओके. तर तो ते जे स्किल आहे ते तुम्हाला बघून बघून येतं. एकदम मी उठले आणि मी व्यावसायिक झाले असं नाही, म्हणजे जे घरगुती याच्यातनं जातात. तर त्यामुळे आपण शून्यातनं मी 100 किलोवर आलेले आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला अनुभवातनं शिकत जातो म्हणू शकतो. ह्याचं ज्ञान मला आहे तरी पण ते मी मेंटेन करणं हे कळलं, त्याच्यामध्ये काय आणखीन बदल करता येतात का आत्ताच्या सध्याच्या दृष्टिकोनातनं, ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघत आणि शिकतच पुढे जावं लागतं. आणि व्यवसाय करायला आपल्याला एक मनामध्ये कॉन्फिडन्स पण असेल आणि लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आपल्या
गोष्टी किंवा वाटा आपल्याला हे करायला लागतात, चोखायला लागतं. कारण कसं आहे, सुरुवातीला काहीच नव्हतं, माउथ पब्लिसिटीने काम झालं, माझ्या ओळखीत नाही त्याच्या ओळखीत, असं झालं. आता व्हॉट्सअप आलं, नंतर आता सोशल मीडियाला फेसबुक आलं. फेसबुकवर पेज पण मी तयार केलेलं आहे, तर ते पण तुम्ही बघू शकता. मी वेगवेगळी आर्टिकल्स त्याच्यामध्ये लिहिते, मला लिहायला पण आवडतं, म्हणजे ते संकलन आहे पण लिहायला आवडतं. आणि त्याच्यावर चंदनाची माहिती आहे, त्रिफळा चूर्णाची माहिती आहे, आवळा पावडरची माहिती आहे, अभ्यंग तेलाची माहिती आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे कळेल की त्याचे उपयोग किती आहेत. कारण आधीच्या बटव्यामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये त्या प्रत्येक गोष्टीचे भरपूर उपयोग आहेत, आणि त्या पद्धतीने आपण वैद्यांची सल्लामसलत करून किंवा काही जे आपल्याला माहिती आहे, जे परमनंट यूज केले जातात एवढ्या वर्षापासून परंपरागत, तर ते तुम्ही सगळे प्रोडक्ट्स तुम्ही तिथे वापरू शकता, तिथे वाचू शकता माहिती. हे त्रिफळा चूर्णाचं काही स्पेसिफिक प्रपोर्शन आहे का? कारण 3 एलिमेंटचं मिक्सचर आहे, राईट? हो, आवळा, हिरडा आणि बेहडा असं आपले 3 याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स असतात. आणि त्याचं 1 भाग हिरडा, 2 भाग बेहडा आणि आवळा पावडर 3 किंवा 4 अशा टाईप मध्ये ते असतं साधारण. हा, ते तुम्हाला जनरल याच्यामध्ये ते तशा पद्धतीने असतं. सो त्रिफळा चूर्ण हे रेडी झालेलं, गोष्टी रेडी आहे. आणि तेच आता मी पावडर स्वरूपात आणल्यामुळे ते थोडं लवकर माझं होतं, त्यामुळे फक्त मिक्सिंग करणं हे महत्वाचं असतं. आणि हाताने मी कोविडच्या आधी कालवत होते, आता मी नाही कालवत. कोविड नंतर मी चमचा वगैरे यूज करते. But still again I am sure it is better than machine. Definitely. मशीनचा तोच मशीनचा वेगळं पडतो, हे घरगुती लेवलचं आहे. आपण म्हणतो की ह्युमन टच किंवा आपला टचमुळे कित्येक गोष्टी म्हणते, स्वयंपाकघरात पण आपण हाताने गोष्टी, हाताची चव उतरते म्हणतो, तसं शेवटी आपला टच खूप महत्वाचा आहे. तर या गोष्टी तर सगळेजण मान्य करतील की ह्युमन टच आपला खूप गरजेचा असतो. मशीनचा अर्थातच तुम्ही शेवटी कंपनी करायला गेलात तर तुम्हाला मशीनशिवाय पर्याय नाही. आता 100 किलो पर्यंत मी नक्की करू शकते हाताने, पण अजून काही वर्षांनी समजा काही वर्षांनी बघायला गेले तर 1000 किलोचं करायला गेले तर मला मशीनरी लागेल. चांगलंय, हे दिसतं इंटरेस्टिंग आहे, बट इट्स गुड, इट्स नॉट अ कुकिंग शो. मला टेस्ट करून खूप चांगलंय असं सगळं फेक करावं लागलं असतं किंवा काही कमेंट पास केले, पण अजिबात नको. हेल्थ साठी खूप चांगलंय ते, आता नको पण आता. येस, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली व्हॉट वी कांट फॉरगेट इज, पुढे 5 वर्षाचं तुमचं काय प्लॅन आहे इन टर्म्स ऑफ ग्रोथ? See, I totally understand. COVID made us, all of us realize की तुम्ही कितीही पुढचं प्लॅन करा, तुमचं प्लॅनिंग नेक्स्ट 6 months could be good enough and you can stick to it. पण डायरेक्ट 5 वर्षाचं किंवा जास्ती लॉंगर ड्युरेशनचं कुठेतरी मिसकॅल्क्युलेशन अशा गोष्टींमुळे होऊ शकतं. सो कीपिंग दोज थिंग्स इन माइंड आणि तुमचा एफर्ट्स आणि हे सगळं फ्रुटफुल व्हावे आणि जास्ती लोकांपर्यंत याचा उपयोग पसरावा म्हणून व्हॉट हॅव यू थॉट अबाउट? मी आता हा जो इंटरव्ह्यू होतो तो ऍक्च्युली माझ्यासाठी खूप चांगला आहे, कारण सोशल मीडियाचा अजून एक वापर आहे होतोय हा. आणि काय योग्य लोकांना सांगू इच्छिते, फक्त दिवाळी पुरतं उठणं मर्यादित ठेवू नका. उठणं आणि अभ्यंग हे परमनंट वापरा किंवा केश कुठलंही हे जे प्रॉडक्ट्स आहेत हे डेली यूज साठी आहेत. माझे कुठले म्हणजे बघ, फेस पॅक जरी वापरला, हेअर पॅक तुम्ही दररोज वापरला तरी काही हानिकारक त्याच्यामध्ये नाहीच. आठवड्याला एकदा म्हणजे फेस पॅक म्हणा किंवा हे जे माझे प्रॉडक्ट्स आहेत हे बघा, फेस पॅक आहे, तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की वापरू शकता, 2दा वापरू शकता. त्याच्यात हानिकारक आणि केमिकल यूज केलेलं नाहीये, सो तुम्ही वापरू शकता. हेअर पॅक आहे, हेअर ऑइल आहे, उठणं आहे, दररोज वापरते. आणि हे अभ्यंग तेल आहे, ते पण आपण दररोज वापरू शकतो. सो अशा त्रिफळा चूर्ण पण तुम्ही दररोज, तुम्हाला जर आवडत असेल तर आपण जसं सुपारी खातो तसं थोडस रात्री गरम पाण्यावरून घेतल्यास पोटासाठी अगदी चांगलं आहे. अशा बरेच गोष्टी आहेत ज्या आपण वापरू शकतो.
मला वाटतं मध्ये आपण मागे बोललो की डोळ्यांसाठी पण उत्तम आहे, दातांसाठी उत्तम आहे त्रिफळा चूर्ण. या सगळ्या गोष्टी तुम्ही दररोज वापरू शकता अशा आहेत, तर त्या नक्की वापर करा. इंटरनॅशनल लेवलवर आपण बघतो की साबण आणि हे केमिकल घातले, तर माझं म्हणणं आहे की इंडियन प्रोडक्ट आपलं परंपरागत आयुर्वेदाचं जे ज्ञान आहे ते वापरून हे केलेलं आहे, आपलं नैसर्गिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ते नक्की तुम्ही वापरा असं माझं म्हणणं. येस, डेफिनेटली इट वॉज नाईस. आणि मला असं सांगायचं, 5 वर्षामध्ये मी कुठे बघते, पहिली गोष्ट की माझी ग्रोथ हळूहळू झाली, आणि दुसरी गोष्ट मला सांगायचं होतं की हळूहळू कंपनी मला अप्रोच करायला लागल्या ऍज अ कॉर्पोरेट गिफ्टिंग पण. ओके. सो त्याचा मला आनंद आहे, कारण कॉर्पोरेट गिफ्टिंग म्हटलं की पेन आणि टिपिकल चॉकलेट्स आणि या गोष्टी, किंवा डेफिनेटली तो चांगलीच गोष्टी आहेत असं नाहीये, पण या गोष्टी डेली यूज साठी वापरायला उत्तम आहेत, स्किन साठी चांगल्या आहेत. याच्या जोडीला आपण दिवाळीच्या दिवसात फराळाचं जोड देऊ शकतो जो घरगुती आहे. असे या ज्या गोष्टी आहेत, तर त्यामुळे कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी याचा खूप छान आहे की सगळ्यांना युजफुल आहे हे, ठेवलं नाही जाणार हे गोष्ट. त्यामुळे असेच मोठमोठे जर जशा कंपन्यांची वाढ होईल तर नक्कीच मी हजारोंमध्ये हळूहळू माझी कंपनी उभी करीन पुढच्या 5 वर्षात, अशी माझी इच्छा आहे. बघूया आपण. सो इट वॉज रिअली नाईस टॉकिंग टू यू. तुमची जर्नी थोडी आम्हाला एक्सपिरियन्स करता आली, आणि एक व्हॅल्युएबल लेसन मिळाला की आपण जे काही शिकतो त्या गोष्टीचं आपण मॅक्सिमाइज केलं पाहिजे, त्याचा यूज केला पाहिजे, उपयोग केला पाहिजे. आणि इफ एनी वे पॉसिबल if we can return it to the society, तर नथिंग लाईक इट. तर आपणच आपल्या कल्चर आणि आपणच आपल्या नॉलेज आणि रूट्स न विसरता त्यांना धरून पुढे चाललो तर डेफिनेटली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट भलेही एकदम सुपर स्पीड नसेल, बट ती कन्सिस्टंट आणि जास्ती स्ट्रॉंग होईल, आणि इट विल बी मला सांगायला आवडेल की माझं फक्त हे दिवाळी पुरतं मर्यादित नसतं. लोकांच्या ऑर्डर मला एरवी पण येतात, फक्त ते मोठ्या प्रमाणात त्यांनी वापरलं पाहिजे. जे मी म्हटलं तसं हे अभ्यंग तेल किंवा उठणं हे डेली यूज साठी आहे, ते तुम्ही दररोज वापरा असंच माझं म्हणणं. So signing off on this episode of the Common Man Show, Common लोगों की अनकॉमन बातें. Stay tuned for the next episode. त्याच्या आधी एक हाय फाय मॅम. Yes, you. चलो, bye. See you soon. Thank you, Vedant.